पालघर जिल्ह्यात उद्या पावसाचा रेड अलर्ट. प्रशासनाकडून सतर्कता म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याच्या नागरिकांना सूचना. नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली असताना गोदाकाठावर आरती. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ. नाशिकच्या रामकुंड परिसरात पूरस्थिती. पुढील 7 दिवस महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरती जोरदार पावसाचा अंदाज. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता. हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजपा अमराठीच्या बाजूने. भाजपाकडून मुंबईसाठी मोर्चेबांधणी सुरू झाल्याची चर्चा. मराठीवरील मारहाण सहन करणार नसल्याची भूमिका. मराठी प्रेमींची ताकद काल आपण पाहिली. महाराष्ट्र एकत्र येतोय, मग दिल्लीच्या पुढे झुकणाऱ्या भाजपच्या पोटात दुखणारच. आदित्य ठाकरेंचा पलटवार. मनसेच्या आंदोलनाची आशिष शेलारांकडून पहलगाम हल्ल्याशी तुलना. पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या. इथं निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत. शेलारांचा हल्ला. आमची भावकी एकत्र झाली आहे, आमच्या नादाला लागू नका. मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर निशाणा. तर ज्या पाकिस्ताननं आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं. जाधवांची टीका. हिंदीबाबतचा GR रद्द झाला, त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा सहभाग. पण कोणी श्रेयासाठी मेळावा घेत असेल तर हरकत नाही. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. BMC निवडणुकीत स्वबळावर लढायचं की नाही याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडून भूमिका स्पष्ट. उद्याच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार. पंढरपुरात आषाढी एकादशीचा आनंद उत्सव. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची महापूजा. लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक. इंग्लंडच्या एबेस्टन मैदानावरती भारताचा ऐतिहासिक विजय. दुसऱ्या कसोटीत 336 धावांनी भारताची इंग्लंडवर मात. कर्णधार गिल, आकाशदीप आणि मोहम्मद सिराजच्या कामगिरीमुळे मालिकेत 1-1 बरोबरी. एलॉन मस्क यांच्याकडून नवीन राजकीय पक्षाची स्थापना. ट्रम्प यांच्याशी असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर मस्क यांच्याकडून अमेरिका पार्टी सुरू. 2028ची अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची शक्यता.